काय म्हणायचं या बाईला? ग्लास पण माझ्या हातामध्ये देऊन गेली ती. मला समजत नाही की इतकं कसं कोणी आपल्या मुलाच्या प्रेमात आंधळ होऊ शकतं ग. काकू कधीतरी एवढ्या इनसेन्सिटिव्ह का वागतात आजी? तिचं तिलाच माहित बाई. नाही म्हणजे मला कळतंय, मला मान्य आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असतेच, पण अहो जे सगळं झालंय त्यात चिंगीचा एकटीचा कसा काय दोष? हे जे काय झालंय यामध्ये हे दोघंही आहेत ना. अंशुमनला असं वाचवायचं आणि चिंगीला वाऱ्यावर सोडून द्यायचं, असं कसं करू शकतात त्या? मल्लिकाला ना मी बरीच सोड दिली नंदू, आणि त्यावेळेला ना आमचं कुटुंब अगदी एका फटक्यात अर्ध झालं होतं ग. माझा पिंट्या स्वतःचं दुःख बाजूला सारून ना सगळ्या कुटुंबासाठी उभा राहिला, आणि मल्लिका आजपर्यंत ते दुःख कवटाळून बसले. जाऊ दे ग, त्या मल्लिकाबद्दल बोलत बसलं ना तर त्याला अंतच नाहीये ग. आपण ना सध्या चिंगीकडे लक्ष देऊया. हो, येस. खूप काळजी वाटते ग त्या मुलीची मला. खरं तर ती स्वतःही आजी खूप घाबरली आहे, पण मी तिला कोलमडू नाही देणार. पार्वतीबाईंनी आपल्या भरोशावर तिला इथे पाठवलं. आपल्यावर जबाबदारी आहे ग तिची. या अवस्थेमध्ये ना ती सगळ्यांजवळ नाही मोकळी होऊ शकणार. पण तुझं आणि तिचं जरा चांगलं सूत जमतं ना. तू बोल ना तिच्याशी एकदा. म्हणजे तिला विचार की तिच्या डोक्यात काय आहे, तिला पुढे काय करायचंय. हो, नक्की बोलेन. खरं म्हणजे ना नंदू, मला असं वाटतं की अंशुनी ना ताबडतोब चिंगीशी लग्न केलं पाहिजे. पण मला नाही वाटत ग तो करेल असं. म्हणजे बघ ना, आजपर्यंत कुठलीच जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, आणि मला नाही वाटत ही पाडेल म्हणून. मला नाही वाटत अंशुमन आणि चिंगीने लग्न करावं. का ग? अहो त्याचं वागणं बघा, तो खूप त्रास देईल चिंगीला. पण आपण लक्ष ठेवू ना त्यांच्यावर. हो आजी, पण आपण 24 तास असं त्यांच्या समोर बसून त्यांच्यावर लक्ष नाही ठेवू शकणार. आता मुळात मी ह्याच गैरसमजात होते की चिंगी माझ्या समोरच आहे 24 तास, पण हे सगळं आपल्या नाकाखालीच घडलं ना. ती आहेच ग, पण लग्न नाही करणार तर मग काय करणार? आत्ता तरी काहीच कळत नाही, आणि अर्थात शेवटी मी माझं मत सांगितलं. लग्न करणं किंवा न करणं हा तर चिंगीचाच निर्णय असेल. असो, मी आधी चिंगीला आता डॉक्टरांकडे नेते, रुटीन चेकअपसाठी घेऊन जाते. बाकी राजवाडे यायची वाट बघूया. आय एम शुअर ते आल्यानंतर ते काहीतरी सोल्युशन देतीलच आपल्याला. येते. अरे काय म्हणजे काही बोलायचं बाकी नाही ठेवलं तिने. हे असं बोलायचं असतं का? तुमची म्हणजे माझी मुलं सांभाळण्याची लायकी नाहीये हे असं बोलायचं? हे असं लायकी काढायची असते का? सिनियर आहे ना मी. असं कोणी बोलतो का सासूला? आई मला सांग, तू तिला काही बोलली होतीस का? मी? वा रोहन वा, तुझ्या बायकोने माझा अपमान केला, तोही सगळ्या बिल्डिंग मधल्या बायकांसमोर. आणि तू माझी उलट तपासणी घेतोयस? तू तुझ्या बाबांसारखं वागायला लागलाय. विश्वास नाही तुझा माझ्यावर? जगाची उत्तम बघायचं, माझ्याची तुकरट बघायचं. हे बघ आई, असं अजिबात नाही आहे. मुळात मी सिच्युएशन समजण्याचा प्रयत्न करतोय. तुला कळतंय का? तुझ्या म्हणण्याप्रमाणे अधिराशी आली रॅन्डमली, त्या सगळ्या बायका बसल्या होत्या आणि मग ती तुला म्हणाली की तुमची लायकी नाहीये, बरोबर, आणि निघून गेली. हे झालं ना. आता तू शब्दात पकडायचं नाही मला, मी आधी सांगते तुला. उलट बिल्डिंग मधल्या बायका मला विचारत असतात, काय म्हणणार ताई आता नातवंड कधी? मग काय बोलू? मन मोकळं केलं मी. मी म्हटलं त्यांना, म्हटलं माझी सून मला नातवंड बघण्याचं भाग्यच लाभू देत नाहीये. आई पण हा काय त्या बिल्डिंगच्या बायकांसमोर बोलण्याचा विषय आहे का? वा रे वा, आता कोणाशी काय बोलायचं, मी किती बोलायचं हे तुम्ही ठरवणार का? हा म्हणजे झालं काय माहिती का रोहन? असं झालंय की तिने जी काही चूक केली ती राहिली बाजूलाच. हा उलट तुम्हालाच बोलायला लागलास. अरे चूक तुम्हा दोघांची आहे, तुझी आणि तुझ्या बायकोची. मूल नकोय. कसं बोलवतो रे तुम्हाला, कसं बोलवतो रे? आई पण असं मी कधी म्हणालोय आम्हाला मुलंच नकोय? आम्ही जस्ट वेळ घेतोय ग. हा खूप इम्पॉर्टंट डिसिजन आहे आमच्यासाठी. अरे पण किती वेळ घेणार आहात तुम्ही? आणि काय गरज आहे एवढा वेळ विचार करायची? लग्न केलं ना तुम्ही, मग संसार वाढवायचा नाहीये का तुम्हाला? मुलं नको आहेत का? कधी देणार आहात मुलं? कामी वर गेल्यावर? ओ माय गॉड आई, तू हे काय बोलतेस? अत्यंत चुकीचं वागताय तुम्ही रोहन. लक्षात ठेव, आपल्या आई वडिलांना सगळी सुख देणं हे तुमचं परम कर्तव्य आहे. विसरताय तुम्ही.
आणि हेच मी माझ्या सुनेला, तुझ्या बायकोला, अधिराला सांगायला गेले तर तिने माझी लायकी काढली. असं बघतात का सासूजी? नातवंड मागणं काय माझं काय गुन्हा आहे का? हिला ना बाहेर फिरायचं असतं, पार्ट्या करायच्या असतात. आता काय म्हणे करिअर करायचंय, करिअर. पण मुलं जन्माला नाही घालायचे. जबाबदारी नको है ना? आई ऐक ना, तू शांत हो. हा बघ, हा ना खूप सिरियस विषय आहे, तुला कळतंय का? हो ना, म्हणूनच तर पोट तिडकीनं बोलते ना रे मी. हो ओके, तू हे जे तुला बोलायचं ना ते घरच्यांसमोर बोल, माझ्यासमोर बोल किंवा अधिरासमोर बोल, पण प्लीज त्या बिल्डिंगच्या बायकांसमोर नको बोलूस ग, चांगलं नाही वाटत आहे. नाही गप गप, काय पण बोल नको, चांगल्यासाठीच बोललीये मी, कळलं ना? कोणाचं चांगलं होतं असं गॉसिप करून मला सांग जरा. मला आतून खूप दुःख होत होतं, ते फक्त त्या बायकांबरोबर मी शेअर करत होते. काय चुकीचं करत होते? नातवंड मागणं काय चुकीचं आहे का? का तुम्ही देणारच नाहीये, ठरवलंच आहे तुम्ही? आई ऐक ना, मी आता खूप कामात आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो. ओके, बाय बाय बाय. ऐक हे ठेवून देतात फोन. अरे ऐकत पण नाही, जरा समजवा तुमच्या मुलांना, समजवा जरा. मुलांना ना आपल्या वेड लागले, वेड वेड. नातवंड द्यायची नाहीत म्हणतात. अरे असं कसं? मूल नको म्हणतात. मूल नाही म्हणजे काय आम्ही काय मुलं वगैरे वाढवायचीच नाही का? नातवंड वाढवायची नाही आणि असं? हो जा जा जा, तुम्ही पण जा. भुईची किंमत नाही मला या घरामध्ये. काही चांगलं सांगायला गेलं तर वाकड्यातच शिरतात सगळे. जाऊ दे, सोडू दे, मला काय करायचंय. तुमची फेवरेट मूवी कुठली आहे? आधी तुम्ही सांगा. लेडीज फर्स्ट. नाही आमच्याकडे ना जेंट्स फर्स्ट असतं. सांगा ना. फाईन, सांगतो, पण माझी कॉपी नाही करायची. नाही अजिबात नाही. हम आपके है कौन? काय? कसं शक्य आहे? का ही तर माझी फेवरेट मूवी आहे. केलत ना कॉपी? नाही खरंच माझी फेवरेट मूवी आहे. मी ना माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहे. सेम. आणि ही फिल्म तर माझ्या लाईफ सारखीच आहे. ते कसं? बघा ना, फिल्म मध्ये हिरोच्या मोठ्या भावाचं लग्न होतं, माझ्या पण मोठ्या भावाचं लग्न झालंय. करेक्ट. आणि हिरोच्या वहिनीला एक क्यूट बहीण असते. माझ्या पण वहिनीला एक क्यूट बहीण आहे. दे लागला फोन. मला बोलायचं तिच्याबरोबर. ए कट का केला तू फोन? मला बोलायचं ना आनंदीची. दे इकडे. ताई नव्हती फोनवर. मग कोण होतं? माझी फ्रेंड होती. कोटी फ्रेंड? तुला नाही माहिती ती फ्रेंड? अरे मला नाही माहिती फ्रेंडला काय नाव गाव आहे की नाही? अरे म्हटलं तुला नाही माहिती. मग बरं, सांग तुला ना, नाव हे अंशू. मला अंशू, मला माझ्या फ्रेंडचं नाव आहे. तेच म्हणते, तुला नाही माहिती. माझं डोकं नको खात जाऊ. तुला सांगितलं ना. ए, तुला गब्बाई, नाही माहिती. अंशूला कोण- अरे काय पोरगी आहे? अंशू मला हिची फ्रेंड केव्हापासून झाली? हा